सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट मला व्हॉट्सॲपवरती आली आहे आणि ती वाचून दाखवते. 1920च्या भरभराटीच्या दशकात न्यूयॉर्क शहर वेगानं प्रगती करत होतं. मोठे मोठे रस्ते, गगनचुंबी इमारती, प्रचंड मोठे कारखाने शहराचा कायापालट करत होत्या. या केवळ वास्तू नव्हत्या, त्या मानवी महत्त्वाकांक्षा आणि अभिमानाची प्रतीकं होत्या. त्यांच्यामध्ये दोन मनोरे एका शक्तिशाली दाव्यासाठी लढणार होते. जगातील सर्वात उंच इमारत. व्हॅन ॲलन आणि क्रेग सेव्हरन्स या दोन आर्किटेक्टमध्ये जगातील सगळ्यात उंच इमारत बांधण्याची स्पर्धा चालू होती. ती केवळ व्यावसायिक स्पर्धा नव्हती, तर वैयक्तिक होती. कशी बघा. व्हॅन ॲलन आणि क्रेग सेव्हरन्स हे एकेकाळचे बिझनेस पार्टनर होते. नावाजलेले आर्किटेक्ट होते. व्यवसाय चांगला चालू होता. मोठमोठी कामं त्यांच्या नावावर मिळत होती. व्हॅन त्याच्या जबरदस्त डिझाईन्स आणि तांत्रिक ज्ञानाबद्दल प्रसिद्ध होता. क्रेग पण चांगला आर्किटेक्ट होता, पण तो जास्त चांगला बिझनेसमन होता. क्लायंट आणणं, वाटाघाटी करणं आणि प्रोजेक्ट सुपूर्त करेपर्यंत गोड शब्दात ग्राहकांसोबत नातं जोडून ठेवणं यासाठी प्रसिद्ध होता. जसे जसे त्यांचे बँक अकाउंट फुगत होते, तसा तसा त्यांचा इगोही फुगत होता. हळूहळू दोघांच्याही मनात एकमेकांविषयी मत्सर तयार होऊ लागला. ग्राहक जेव्हा म्हणायचा की क्रेग हजर असला तरच चर्चा करूया, तेव्हा व्हॅनला राग यायचा. आणि जेव्हा वृत्तपत्रात, मासिकांमध्ये व्हॅनच्या अनोख्या डिझाईन्सची प्रशंसा व्हायची, ती वाचून क्रेगचा जळफळाट व्हायचा. बहुतांश बिझनेस पार्टनर्समध्ये जे होतं तेच इथे पण झालं. दोघांचे वाद होऊ लागले. ते वाद वाढले आणि अतिशय वाईट प्रकारे शेवटी दोघेही वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर व्हॅनला पहिलं काम मिळालं एका मोठ्या उद्योजकासाठी मॅनहॅटन येथे एक उंच इमारत उभी करायचं. त्याचवेळी क्रेगकडे एक काम आलं. बँक ऑफ मॅनहॅटनसाठी 40 वॉल स्ट्रीट हा एक उंच मनोरा बांधण्याचा. आणि इथे स्पर्धा सुरू झाली, जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याची. व्हॅनचं पहिलं प्रपोजल होतं 809 फूट उंचीचं. क्रेगचं प्रपोजल होतं 840 फूट उंचीचं. जेव्हा व्हॅनला कळलं की आपली इमारत 31 फुटांनी लहान असणार आहे, तेव्हा त्यानं ब्लूप्रिंटमधले 2 मजले आणखी वाढवले. हे कळल्यानंतर क्रेगने 1 मजला आणखीन वाढवला. लवकरच दोघांच्या इमारती 900 फुटांच्या वर गेल्या. पण क्रेगकडे एक जमेची बाजू होती. त्याच्या बिल्डिंगच्या पायासाठी मोठी जागा उपलब्ध होती. पण व्हॅनने अनोखी युक्ती वापरली, ज्यात त्यानं एक अतिरिक्त स्पायर, म्हणजे चर्चला असतं ना तसं शिखर, बिल्डिंगच्या वर उभं केलं. फायनल डिझाईन्स मान्य झाल्या तेव्हा व्हॅनची बिल्डिंग सर्वात उंच असणार यावर शिक्कामोर्तब झालं. व्हॅनची बिल्डिंग जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग ठरणार होती. पण क्रेग इतक्या सहजी हार मानणारा नव्हता. त्यानं शेवटच्या क्षणी एक माणूस जेमतेम उभा राहू शकेल एवढं शिखर बिल्डिंगवर उभं केलं आणि 927 फुटांची उंच इमारत उभी केली. पण व्हॅनही काही कच्चा खेळाडू नव्हता. त्यानं एक मोठं फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर, म्हणजे स्टीलचा सापळा तयार करून बिल्डिंगच्या आत लपवला होता. क्रेगची बिल्डिंग तयार झाल्यानंतर 30 दिवसांच्या आतच व्हॅननं ते 185 फुटांचं महाकाय स्ट्रक्चर बिल्डिंगवर चढवलं.
आणि जगातील सर्वात उंच बिल्डिंग बनवण्याचा मान मिळवला. व्हॅन या उंचीच्या स्पर्धेत जिंकला होता, पण त्याच्याकडून एक चूक झाली होती, जी चूक क्रेगकडून कदाचित कधीच झाली नसती. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर जी फी व्हॅनला मिळणार होती, त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही गोष्टी स्पष्ट नव्हत्या. ज्या उद्योजकाने ती बिल्डिंग बनवून घेतली त्याने पूर्ण पैसे देण्यास नकार दिला. शेवटी व्हॅनला कोर्टात जावं लागलं. कायदेशीर लढाईला विलंब लागला. जरी व्हॅनला त्याचे पैसे मिळाले तरी क्लायंटसोबतच्या कायदेशीर लढाईमुळे त्याचं नाव खराब झालं. त्यानं बांधलेली जगातील सर्वात उंच बिल्डिंग त्याचं अंतिम प्रोजेक्ट ठरलं. बिल्डिंगची उंची गाठता गाठता त्यानं स्वतःची प्रतिष्ठा मात्र कमी करून घेतली आणि बिल्डिंगची उंची देखील त्याला फार काळ मिरवता आली नाही, कारण केवळ 2च वर्षात जगातील सर्वात उंच बिल्डिंगचा मान तिसऱ्याच एका इमारतीकडे गेला. आता गोष्ट आहे एकमेकांच्या बरोबर स्पर्धा असण्याची, पण उद्योजकांच्यासाठी मात्र हा खूप मोठा धडा ठरला. उत्पादनासोबत पेपरवर्क म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हेही महत्त्वाचं. केवळ उत्कृष्ट डिझाईन आणि प्रॉडक्ट म्हणजे त्याची उंची असं बनवून फायदा नाही. तुमचा व्यवसाय, पैसा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर पाया म्हणजे लीगल फाउंडेशन आणि स्पष्ट करार, जी व्हॅन एलनची चूक होती, ते असा स्पष्ट करार असणं, मजबूत असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रतिष्ठा ही तात्पुरत्या विजयापेक्षा मोठी असते. स्पर्धेतील यश अल्पकाळ टिकतं, पण व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे एथिक्स आणि क्लायंटबरोबरचे संबंध टिकवून ठेवणं, पर्यायाने न्यायालयीन किंवा वकिली लढाई टाळणं हे दीर्घकाळात अधिक फायदेशीर ठरतं. व्हॅन ॲलनमध्ये तांत्रिक कौशल्य होतं, तर क्रेग सेव्हरन्सकडे चांगले व्यवसाय कौशल्य होतं. त्यांनी जेव्हा ईर्षेमुळे भागीदारी तोडली तेव्हा दोघांचंही नुकसान झालं. एकट्याने 100% मिळवण्यापेक्षा एकत्र राहून त्यातील 50% हिस्सा मिळवणं जास्त चांगलं. यशस्वी भागीदारीसाठी व्यक्तींच्या अहंकाराऐवजी त्यांच्या पूरक कौशल्यांचा म्हणजे जे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी होतात त्याचा आदर करायला पाहिजे आणि आपली आपली भूमिका स्पष्ट ठरवायला पाहिजे. खूप छान धडा मिळाला आहे या गोष्टीतून. तर मला तर ही खूप आवडली आहे गोष्ट, कारण आपण कित्येकदा छोट्या छोट्या धंद्यातसुद्धा आपले अगदी छोटे बिझनेस असतात, छोटं दुकान असतं, त्याच्यात कोणाच्या तरी बरोबर भागीदारी असते आणि तिथे आपण असे एकमेकांच्याबद्दल जर मनामध्ये आढी धरली किंवा एकमेकांच्याबद्दल ईर्ष्या, इगो आपला स्वतःचा हा मोठा मानला तर मग आपलंच नुकसान होतं. खरं आहे ना? पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.